गौरीने जेव्हा आपल्या बापाला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती जोरात रडत म्हणाली, बाबा डोळे उघडा ना, बघा ना, मी डॉक्टर झाले, मी डॉक्टर झाले बाबा, एक वेळेस डोळे उघडून बघा ना. आता तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. तुम्हीच म्हणलं होती की बाळा, तू डॉक्टर झाल्यानंतर पहिला उपचार माझा कर. आणि खरंच तसंच घडलं बाबा, एक वेळेस डोळे उघडा ना. मित्रांनो, या जगात सगळ्यात मोठा योद्धा कोण असेल ना, तर तो एक गरीब बाप असतो. कारण त्याच्या खिशात पैसे नसताना सुद्धा लेकराची स्वप्न मात्र करोडीची असतात. पण तो गरीब बाप आपल्या लेकराची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असतो. कधी रात्री 2 वाजता एखादा रिक्षावाला तुम्हाला दिसलाय का? डोळ्यामध्ये झोप नसते, पोटात भूक असते, शरीर थकलेलं असतं, पण तरीही तो रिक्षा चालवत असतो. कारण घरी त्याची लेकरं शांत झोपलेले असतात. आणि एक बाप स्वतःच्या स्वप्नासाठी नाही बरं का, लेकरांच्या भविष्यासाठी दिवस रात्रभर जळत असतो, कष्ट करत असतो. आज मी तुम्हाला अशाच एका गरीब बापाची गोष्ट सांगणार आहे, जो मुलीसाठी रात्रभर रिक्षा चालवत होता. पण शेवटी त्याच्यासोबत जे झालं ते ऐकून कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. सुंदर मराठी गाणे शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एका छोट्याशा गावात शंकर नावाचा रिक्षावाला राहत होता. गरीब होता पण मनाने खूप श्रीमंत होता बरं का. त्याची एकच मुलगी होती, तिचं नाव होतं गौरी. शंकरचं संपूर्ण जग म्हणजे त्याची मुलगी होती. तो रोज सकाळी रिक्षा घेऊन बाहेर पडायचा आणि रात्री उशिरा थकलेला घरी यायचा. पण घरी आल्यावर मुलगी धावत येऊन म्हणायची, बाबा तुम्ही आलात. आणि त्या एका आवाजाने त्याचा सगळा थकवा निघून जायचा. मित्रांनो, बापाचं प्रेम कधी शब्दात नसतं बरं का, ते त्याच्या घामात असतं. गौरी अभ्यासात खूप हुशार होती. तिचं एक स्वप्न होतं की मला डॉक्टर व्हायचे. एक दिवस ते भीत बापाजवळ आली आणि म्हणाली, बाबा कॉलेजची फीस भरायची. शंकरच्या खिशात त्यावेळी फक्त 120 रुपये होते, 120 रुपये. पण त्याने चेहऱ्यावर हसू आणलं आणि म्हणाला, बाळा काळजी करू नकोस, मी अजून जिवंत आहे ना, तुझे बाबा अजून जिवंत आहेत, काळजी करू नको, मी तुझी फीस भरीन बरं का, काळजी करू नको. त्या रात्री शंकरने जेवणही केलं नाही. तो रिक्षा घेऊन पुन्हा बाहेर पडला. रात्रभर शहरामध्ये फिरत राहिला. पाऊस पडत होता, थंडी होती, डोळ्यामध्ये झोप नव्हती. पण त्याच्या डोळ्यासमोर फक्त मुलीचं स्वप्न होतं. रात्री 2 वाजता एक श्रीमंत माणूस रिक्षात बसला. तो नशेमध्ये होता आणि शंकरला अपमानित करत म्हणाला, अरे म्हाताऱ्या, किती पैसे कमवतोस तू रात्रभर? किती पैसे कमवतोस असं तू रात्रभर काम करून? शंकर शांत होता. कारण काही बाप
अपमान गिळतात, बोलून दाखवत नाही. ते पण फक्त लेकराचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी बरं का. बघता बघता पहाट झाली. शंकर थकलेला घरी आला. त्याच्या हातात लेकराच्या फीसचे पैसे होते. गौरी खुश झाली. तिने बापाला मिठी मारली आणि म्हणाली, बाबा, मी मोठी डॉक्टर होऊन तुम्हाला कधीच काम करू देणार नाही. मोठी डॉक्टर होणार आहे मी. हे ऐकून शंकरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तो म्हणू लागला, बाळा, तू नक्कीच डॉक्टर होशील, नक्की डॉक्टर होशील. परंतु ज्यावेळेस तू डॉक्टर झालीस ना, त्यावेळेस पहिल्यांदा तू माझाच उपचार कर. रडू लागला. परंतु हे शब्द बोललेलं शेवटी हे खरंच होणार होतं. कहाणी सुंदर आहे बरं का, शेवटपर्यंत नक्की बघा. काही दिवस गेले आणि गौरी डॉक्टर झाली. गावात सगळीकडे तिचं नाव झालं. पण मित्रांनो, नियती कधी कधी खूप क्रूर असते बरं का, खूप क्रूर असते. एका रात्री शंकर पुन्हा रिक्षा चालवत होता, कारण त्याला मुलीसाठी नवीन क्लिनिक सुरू करायचं होतं. पैसे कमी पडत होते. पण त्या रात्री भरधाव ट्रकने त्याच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि योगायोग बघा, त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होती त्याचीच मुलगी. आणि घडलं असं की लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं, ज्या हॉस्पिटलमध्ये तिची मुलगी होती गौरी. गौरीने जेव्हा आपल्या बापाला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पाहिलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती जोरात रडत म्हणाली, बाबा, डोळे उघडा ना, बघा ना, मी डॉक्टर झाले, डॉक्टर, मी डॉक्टर झाले बाबा, एक वेळेस डोळे उघडून बघा ना. आता तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. तुम्हीच म्हणलं होती की बाळा, तू डॉक्टर झाल्यानंतर पहिला उपचार माझा कर. आणि खरंच तसंच घडलं बाबा. एक वेळेस डोळे उघडा ना. त्याची मुलगी रडत होती, पण शंकर हळूहळू शेवटचा श्वास घेत होता. त्याने थरथरत्या हाताने मुलीचा चेहरा स्पर्श केला आणि हसून म्हटलं, बाळा, माझं स्वप्न पूर्ण झालं बघ. माझ्या डोळ्यांनी तुला डॉक्टर झाल्याला बघितलंय मी. आणि पुढच्या क्षणी काय झालं माहित आहे? त्या बापाचा हात कायमचा शांत झाला आणि तो बाप हे जग सोडून गेला. हो, जग सोडून गेला. गौरी हॉस्पिटलमध्ये बापाच्या मृतदेहाला मिठी मारून रडत होती आणि तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. प्रत्येकाचे जण रडू लागले. मित्रांनो, बाप कधी स्वतःसाठी जगत नाही हो. त्याचं पूर्ण आयुष्य लेकराच्या स्वप्नासाठी जळत असतं. म्हणून आई वडील जिवंत असताना त्याची किंमत करा, कारण त्यांच्या जाण्यानंतर फक्त फोटो उरतात हो, आणि आयुष्यभरासाठी पश्चाताप उरतो. म्हणून जिवंत आहे तोपर्यंतच त्यांची सेवा करा. त्यांना प्रेमाने बोला, त्यांच्यासोबत बसा, त्यांना वेळ द्या, थोडासा वेळ द्या. त्यांना पैसा नको असतो, त्यांना फक्त तुमचा आवाज ऐकायचा असतो. तो हे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. तर चला, आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये. रे
रे ना ना आ री ना रे नु र नु रे ना ना आ री ना रे